गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण करणार आहोत आवळ्याचा जाम. त्यासाठी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे आपल्याला फ्रेश आणि ताजे आवळे घ्यायचे आहेत. आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते 10 ते 15 मिनटासाठी आवळे वाफवून घ्यायचे आहेत. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते. विटॅमिन सी आरोग्याला फार फायदेशीर असते. विटॅमिन सीच्या सेवनाने आपले केसांचे आरोग्य सुधारते, स्किनचे आरोग्य सुधारते, त्याचप्रमाणे डायजेशन सुधारते. आता आवळे चांगले वाफरले गेलेले आहेत. आता आपल्याला आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. त्यातील बिया सेपरेट करायच्या आहेत. अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे आवळ्याच्या फोडी आणि बिया सेपरेट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला आवळ्याच्या फोडी मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला फाईन पेस्ट पाहिजे असेल तर थोडेसे 1 ते 2 पोह्याचे चमचे पाणी टाकून मिक्सरला या फोडी बारीक करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे इथे 1 वाटी आवळ्याचा गर आणि 2 ते अडीच वाट्या गूळ घेणार आहे. आता आवळ्याचा गर आणि गूळ आपल्याला एकत्रच वितळून घ्यायचा आहे. मिक्स करून वितळून घ्यायचा आहे. अगदी रेडीमेड जामसारखा आपल्याला जाम घरच्या घरी करता येतो. इथे गुळाच्या ऐवजी साखरेचाही तुम्ही वापर करू शकता. थोडीशी आंबट, थोडीशी तुरट आणि थोडीशी गोड लागणारी ही रेसिपी आहे. आता आपल्याला गूळ आणि आल्याचा गर चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला.
आवळे शिजवून घेतल्यामुळे इथे शिजण्यासाठी फार वेळ लागणार नाही आहे. आपल्याला नुसतं एक जीव गूळ आवळ्याबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. आता आवळ्याचा रंग बदललेला आहे. आवळा चांगला शिजत आलेला आहे. थोडासा आवळ्याची टेस्ट थोडीशी तुरट लागत होती जास्त, म्हणून थोडी 1 वाटी पुन्हा गूळ ॲड केलेला आहे. अर्धी ते 1 वाटी गूळ टाकलेला आहे. गुळाच्या सर्व गाठी आपल्याला चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत. आता जाम बऱ्यापैकी चांगला शिजले गेलेला आहे. आता त्याच्यातच आपण 1 ते 2 वेलची, हिरव्या वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 लवंग हे आपण टाकणार आहोत. या खडे मसाल्यामुळे जामला टेस्ट आणि वास चांगला येतो. आता ऑलमोस्ट आपली जामची रेसिपी झालेली आहे. अगदी घरच्या घरी रेडीमेड जाम तयार करता येतो आपल्याला. वाटलंच तर तुम्ही एक अर्ध्या लिंबाचा लिंबू रस वरून पिळू शकता. यामुळे जामला आंबट गोड तिखट अशी तुरट अशी टेस्ट येते. अशा प्रकारे आपल्याला जामची कन्सिस्टन्सी हवी आहे. ते दिसताना थोडंसं पातळ दिसतं, पण थंड झाल्यानंतर पुन्हा जाम घट्ट होतो. आता जाम झालेला आहे. आता गॅस बंद करूयात.
आता जाम थोडा थंड व्हायला ठेवलेला आहे. थोडा थंड झाला की प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये जाम आपल्याला भरून ठेवायचा आहे. इथे तुम्ही काचेची भरणी वापरा. आता आमच्याकडे काचेची भरणी नाही आहे, त्याच्यामुळे मी प्लास्टिकच्याच कंटेनरमध्ये जाम भरून ठेवणार आहे. पाहू शकताय जामला कलर छान आलेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि एकदा हा घरच्या घरी होणारा जाम अवश्य तयार करा घरच्या घरी. रेसिपी आवडलीस नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.